निर्वाह पुरते अन्न आच्छादन पुरते अन्न आच्छादन निर्वाह पुरते अन्न आच्छादन स्वर कोणी दिला निर्वाह निर्वाह
Devala
पुरते अन्नाच्छादन आश्रमाशी स्थान कोपी गुहा कोठी चित्तासी नसावे वंदना हृदयी नारायण साठवावा नये बोलो फार वैसो जनामध्ये नये बोलो फार वैसो जनामध्ये सावधान बुद्धी इंद्रिये दमी कोठे चित्तासी नसावे बंधना हृदयी नारायण साठवावा तुका म्हणे घडी घडीने साधावी तुका म्हणे घडी घडीने साधावे त्रिगुणाचे गोवी उगावणी कोठे चित्तासी नसावे वंदना हृदयी नारायण साठवावा पांडुरंगा करो पांडुरंगा या इकडे पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका शरण शरण हानु
शरण शरण हनुमंतात्मालो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुगटा प्रस्तुतस्थळी प्राप्त प्रसंगी नैमित्तिक कार्यक्रम म्हणजे काही निमित्ताने येणारा आणि ज्या घरामध्ये वास्तूमध्ये प्रवेश करतो त्यावेळेला आपण पूजा करतो. मग ती कर्मकांडाची पूजा असेल नाहीतर आपली ही सुद्धा पूजाच आहे. याला उपासनेची पूजा असं म्हणतात, नामस्मरण असं म्हणतात. आणि नामस्मरणाने सुद्धा या त्या ठिकाणी ज्या वास्तूमध्ये आपण राहतो त्यात सुख समाधान शांती प्राप्त व्हावी अशी इच्छा आहे. कारण राहण्याचं आश्रयस्थानही चांगलं असावं लागतं. जागा जर बदलली खराब असेल तरी घोटाळा होतो, त्याच्यात मटेरियल जरी खराब असलं तरी घोटाळा होतो, आणि घरातली माणसं खोटी असतील तरी घोटाळा होतो. विठ्ठल चला शुभ करायचं आहे आपल्याला, शुभ, आणि म्हणून मग त्या ठिकाणी पूजा केली जाते. आणि पूजा केल्यानंतर मग कर्मकांडाचा विषय सुरू होतो. पूजा म्हटलं की पहिल्यांदा कर्मापासून सुरू होते. आणि मग अजून पुढची काय पूजा आहे का, तर वारकरी सांप्रदायिक नियमाप्रमाणे आपण तिथं नामस्मरण. मग आपली गावकरी मंडळी भजनी मंडळी असली तरी ते म्हणतात बा आपल्याकडे भजन, मग ते भजन करतात. हे सुद्धा काय आहे, भजनाचं. कीर्तन म्हणजे नामसंकीर्तन भजन आहे. फक्त याच्यामध्ये सगळ्यांना सहभागी करून घेतला येतं. म्हणजे सगळे सहभागी, कसे ते खाली बसणारे त्यांनी बी भजनच करायचं. विठ्ठल 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 भजन. आमचे टाळकरी तर करतातच, आणि गायक मंडळी वाजवणारे हे सुद्धा भजन करतातच. आणि कीर्तनकार फक्त करत नाही, कीर्तनकारही करतो. तर सगळेच आपण सगळी मंडळी भजनात समाविष्ट. त्याच्यामुळे काय होईल, या ठिकाणी ही वास्तू पवित्र होते आणि त्या ठिकाणी सद्विचार बुद्धीमध्ये प्रस्थापित होतात. राहण्यासाठी घर नसून आपल्या निवासासाठी तात्पुरती व्यवस्था ही घर आहे, कायमस्वरूपी व्यवस्था नाही. जोपर्यंत आपलं जीवन चालू आहे तोपर्यंत त्या जीवनात जे करणे आहे ते आपल्याला प्राप्त होण्यासाठी इतर साधनंसुद्धा सहाय्यभूत असतात. आणि त्याच्यात घर ही एक वस्तू आहे, ही सहाय्यभूत आहे. बरीच लोक काय काय वेळेला त्रस्त असतात. ते म्हणतात महाराज ते काय आमच्या ते घरात काय नाही, हीच जमाना, ते आम्ही किती बी काही प्रयत्न केले तर ते वास्तूचा दोष असतात काही वेळेला. मग आता अशा वेळेला काय करावं लागेल, तर म्हणजे सगळ्यात चांगला सोपा उपाय कोणता. एक तर आपण कर्मकांड करतोच, म्हणजे सकाळची पूजा काकांनी केलेली आहे, नवग्रह शांती वगैरे ही सगळी पूजा होते. आणि त्याच्यानंतर खरी शांती नामस्मरणाने होते. विठ्ठल सुवर्णाताई या ठिकाणी राहण्यासाठी येणार. त्यांचे आई वडील इकडेच राहतात आणि या ठिकाणी आहे. तर त्या वास्तव्याला इथेच असल्या कारणाने मला वाटतं ही जागा ह्याची ना शासनाची ना, गावातली का तुमची घेतलेली जागा घेतलेली, काहीतरी अनुदान दिलं शासन, घरकुल योजनेमधून नाही दिलेलं आहे आणि त्याच्यातून मिळालेलं आहे. तर ठीक आहे, आता काळाच्या ओघामध्ये आपण यालाच कुपी किंवा गो असं समजू. हां, कारण काळाच्या ओघात शब्दाच्या व्याख्यासुद्धा बदलल्या जातात. कारण आता म्हणजे मोठे मोठे साधू मंडळीच कुपीत राहत नाहीत म्हटल्यावर बाकीच्यांचा विषयच येतो कुठं. तेव्हा आमच्यासारखेच आहे, आता त्यांचेच बंगले झाले मोठे मोठे, म्हणजे ते म्हणते ह्यालाच काय म्हणायचं आता कुटी असं म्हणतात. तर ठीक आहे, निवासस्थान असं म्हणू, त्याचंही विश्लेषण करू आपण थोडं शास्त्रीय काय आहे ते. पण अशा प्रकाराने या वास्तूमध्ये प्रवेश करायचा तर मग त्यांची संकल्पना. आता इथे सगळे महाराज मंडळीचं आमचे परमपूजनीय प्रातस्मरणीय
भुतेकर महाराज आणि त्यांचे सगळे सखे भक्त मंडळी या ठिकाणी आहेत. त्याचप्रमाणे इतर गावावरून सुद्धा बरेचसे सगळे भजनी मंडळी आलेले आहेत. आमचे केडगावकर असतील, सगळे असतील किंवा बाहेरचे असतील. त्याचं कारण आहे वारकऱ्याचा परिचय सगळ्या गावात असतो. ज्याचा परिचय नाही तो काय वारकरी झाला का? वारकरी म्हटले की त्याचा 10 गावात परिचय असतो. आमच्याकडे नाना नाही दिसत आलेली. कुठे नाना कुठे आजारीचा? तर पहिला प्रथम सुवर्णाताईचा परिचय तसा करून दिला ती नानांनी करून दिला आपले चोबे नाना. आणि ते घेऊन आले माझ्याकडं. अक्का म्हणतात ना तुम्हाला? ते अक्का म्हणतो. अक्काबाई म्हणते. ते म्हटले ही अक्काबाई आणलेली तुमच्याकडे, माझ्याकडे घरी आले होते ते. आणि ज्या वेळेला प्रारंभिक आली तर ते म्हटले हिला अभ्यास करायचा, हिचे मालक गेलेले तर म्हटले त्याच्यामुळे हे पुढचं जीवन आहे ते त्या जीवनात आनंद काही समाधान कसं प्राप्त होईल. तर ते साधारण लोकांना एक माहिती आहे की परमार्थासारखा समाधान नाही. जी माणसं परमार्थ करतात ती असंतुष्ट असतात असं उदाहरण नाही. आणि जर असंतुष्ट राहत असतील तर परमार्थ करत नाहीत असं समजावं. की जेव्हा पारमार्थिक माणसं आहे ना चित्तपार असे उद्विग्न अवस्थेमध्ये आहेत असं नाही होत. समाधानात प्राप्त होतात. आणि मग असं जीवनात व्यवस्थाही वेगवेगळी असते आणि प्रारब्धही भिन्न भिन्न असतं. प्रत्येकाचे प्रारब्धामध्ये भिन्नता असते. म्हणून भिन्न भिन्न प्रारब्ध जरी तयार झालं तरीसुद्धा त्या प्रारब्धाचा विनियोग परमार्थासाठी करावा. हे चांगलं उदाहरण कोणतं असेल तर सुवर्णाताई. विठ्ठल नाना घेऊन आले का तिकडे. आणि मग नाना घेऊन आले ते म्हटले याला अभ्यास करायचं शिकवायचं. म्हटले हे तुमच्याकडेच म्हटले काय तुम्ही शिकवताल ते. ती तेव्हापासून किती वर्ष झालेत? 6-7 वर्ष झाली असतील. बरोबर आहे. आणि 6-7 वर्षापासून जे अभ्यासाला आले पाठाला आल्या. पहिल्यांदा विचारसागर चालू होता तिथे. विचारसागर ना आमचे ग्रंथ हळूहळू वाढत गेले. मग दररोज अभ्यास सुरू झाला. आता आठवड्यातून 3 वेळा 3 कसे पंचदशीचे 2 आणि वृत्तीप्रभाकर आणि विचारसागर 4 पाठाला दररोज इथून. गावातली लोक बी विचार करत असतील बा हे पूर्वी कुठं जात असेल बोल. या आपले काही दप्तर घेतले की चालले. त्या खुरपायला जायचं वगैरे ते दिसतं समजा लक्षात येतं कामात कुठं गेलेलं आहे. पण दररोजदा अभ्यास करायचा. अख्खी जीवन उघडले ना तरी माणसाला काही कळणार नाही. ही अभ्यासाची खोली आहे. जीवन जरी गेलं की त्याच्यात चालले तरी आम्हाला बी कळत नाही ज्ञानेश्वरी ही वस्तुस्थिती आहे बरं. म्हणजे फार अभ्यास केला. ते म्हणलं तुमचं तरी झालं असेल. ते म्हणले नाही अजून आमचा समजायचा कार्यक्रम चालू आहे. काय सांगा भगवंताचं काय मनोगत आहे. आणि मी नेहमी सांगत असतो काही वेळेला गुरुपेक्षा बी शिष्य हुशार असतात. आणि हे मानून चालायचं की कारण ते बी देवाच्याच मूर्ती येतं. कोणाची पुण्यही काय आहे ती काही सांगता येत नाही. तर अशा प्रकाराने त्या मग आल्या तर त्यांनी कास एकदा जर धरली याला म्हणतात जिद्दी माणूस. बरं एकदा आल्यानंतर परत त्या ॲबसेंट मला राहिलेले आठवतच नाही. म्हणजे इतके ॲक्युरेट. आणि मग त्याच्यातून त्याला मी विचारायचो अधूनमधून कळतं का. पहिल्या 2-3 वर्षात तर असंच होते बिगर कळता येत होते. हे वैशिष्ट्य धरायचं. कारण माणसं टिकायला फार अवघड आहे. परमार्थात बी टिकायला अवघड आहे. आणि मग त्यांनी ते पहिल्या 2-1 वर्षामध्ये तर त्यांचा असा. आणि मग नंतर म्हटले मला आता थोडं कळायला लागलं. काय असतं ते आता निमसेताई येतात आमच्याकडे. आहेत कुठे गेले त्या निमसेताई कुठे इकडे. ते आता यायला लागल्या. पण नवीन आल्यावर लोक नावं ठेवतातच हे लक्षात ठेवायचं. म्हणजे लोकांच्यावर जर गेला तर तुमचा परमार्थच नाही होणार. हे लोकांची ही भाषाच असते. त्याला काय हो आपल्याकडे आहे ना म्हण करून दमले. आणि अरे जे करून दमले नाही ते दमून मेले. काहीच करून दमले ते तिकडेच मरून गेले. यांच्यावर लक्ष ठेवायचं बिलकुल नाही. अशा माणसांच्यावर लक्ष नाही. जे परमार्थ करतात त्याला आडवे येतात का त्या. आणि आडवे येत असतील तर ते पूर्ण पापामध्ये जातात. म्हणून जे करतात त्यांना प्रोत्साहन द्यावं. कोणी आडलेले नडलेले गरीब
यांना जर तुम्ही जर मदत करत नसताल तर तुम्ही काही परमार्थ वगैरे काही करत नाही आणि जीवनसुद्धा व्यवस्थित जगत नाही. पहा, दुःखिताला दुःखातून बाहेर काढणं हा खरा परमार्थ आहे. जे जे दुःखी आहेत ना, मग त्यांना बाहेर काढावं लागतं का त्यांना टोचून बोलणं परमार्थ आहे? नाही ना, हां, कधीच नाही. वाणीने सुद्धा अपशब्द बोलू नये. तर तेव्हा नित्य अशा पद्धतीने असं जर झालं, कारण असं आहे या विश्वामध्ये जे जे दृष्टीला पडतं, जे जे जीव आपल्याला, आता बाकीचे सोडून द्या, पण जेवढे जीव दिसतात ते जीव बी सोडून द्या, पण माणसं दिसतात कमीत कमी. हे काय आहे तर देवच आहे. मनुष्याला अनुसरण या ठिकाणी आता हा कार्यक्रम पाठीमागे एकदा ते निमसेताईंच्या ह्याच्या निमित्ताने इथं काही केलं होतं. आपण वर्षश्राद्धाचं प्रवचन केलं होतं, आपल्या दिंडीच्या काळामध्ये आलो होतो. आणि त्यानंतरचा हा दुसरा कार्यक्रम आहे. या ठिकाणी आमचे सगळे वारकरी मंडळ, ग्रामस्थ मंडळ, सगळे सोयरे मित्र आप्तेष्ट आपण सगळे जमलेलो आहे. आणि ते कशासाठी जमलो तर यांच्यावरती आपलं काय आहे, प्रेम आहे. तर या सगळ्या चोभी कुटुंबीय असतील, सगळेच बाकीचे आई वडील, काय बाकीची सगळी मंडळी बंधू भा, तर हे सगळे या ठिकाणी उपस्थित आहेत. तर आपण नामस्मरण करतो आहे आणि अभंग घेतलेला आहे. निर्वाहापुरते अन्नाच्छादन आश्रमासी स्थान कोपी गुहा, कोठे चित्तासी नसावे बंधन हृदयी नारायण साठ बाबा. या अभंग जगद्गुरू वैराग्यमूर्ती देऊन असी तुकोबरायांचा हा अभंग 4 चरणाचा असून साधकांना मार्गदर्शन करणारा हा अभंग आहे. विठ्ठल आपल्याला कोणीतरी मार्गदर्शन केल्याशिवाय आपला प्रवास होणार नाही. पारमार्थिक प्रवास करायचा असेल तर मार्गदर्शनाची गरज आहे. लोकांना परमार्थ फार सोप्यात आणि थोडा वाटतो. असा आपले वारकरी पुष्कळ आहेत, म्हणजे लाखोच्या संख्येत वारकरीत, असं काही नाही, कमी वारकरीत नाही, संख्या फार आहे. संख्या जरी फार असेल म्हणजे क्वांटिटी फार आहे, पण क्वालिटीत बिघाड आहे. कशाचं क्वांटिटीला काय किती भरपूर आहे, पण क्वालिटीमध्ये घोटाळा झालेला आहे. असं कसं काय झाला कळतच नाही त्याला. ते तरी काय करतील तेव्हा. लोकांना असं वाटतं फक्त एकदा गुरुजींकडे गेले, गळ्यात तुळशीची माळ घातली, परत गुरुजींचे ना आपली गाठ भेट गुरुपौर्णिमेला नारळ घेऊनच जायचं. महाराज हे घ्या नारळ. आता काय करतो तुझ्या नारळाचं बाबा, तू वर्षभर काय केलं, हा भाग आहे का नाही. म्हणून गुरुजींचा म्हणजेच गुरूंचा सहवास हा नित्य लाभावा तर आपलं जीवन कृतार्थ होत असतं. हां, मग आपला ते म्हटले काय गुरुजींची अशी काय आवश्यकता आहे, तर त्याचा गुरुजींची आवश्यकता असं आहे की ज्या ज्या वेळेला आपण सत्पुरुषांची दर्शनं घेतो त्या त्या वेळेला संत चरणरजा लागता सहज वासनेचे बीज जळवणी जाय. प्रपंच कोणी दाखवलेला आहे, वासनेने दाखवलेला आहे. बाहेर कशातून पडायचं आहे, प्रपंचातून. परमार्थ का करावा, वासनेच्या नाशासाठी करावा. वासनेचा नाश कसा होईल, संतांच्या चरण लागले की होईल, संतांनी दिलेल्या उपदेशावर चाललं की होईल. आणि मग ते तरी काय करतात, तेही आपल्यासारखेच आहेत. असं मी तर नेहमी म्हणत असतो, मला तुमच्यापेक्षा फक्त 4 अक्षरं जास्त येतात, नाही तर तुमच्यात आणि माझ्यात काय फरक आहे असा, काहीच नाही. आपल्याला फक्त 4 अक्षरं थोडीफार वाचली असतील, ते बी वाचले असतील, आपलं काही नक्की सांगता येत नाही की आपल्यापेक्षा ते हुशार असू शकतात. 4 अक्षरं जास्त. आणि मग त्याच्यामुळे काय, आम्ही ते करतो ते तुम्ही करा. आम्ही नामस्मरण करतो, तुम्ही नामस्मरण करा. वेदाचा जो अभ्यास करणारे जे आहेत ना, वेदांताचं चिंतन करणारे, आम्ही वेदांताचे चिंतन करतो. आमचे पूजनीय भुतेकर महाराज तेही पाठ घेतात. चांदा या तिकडून आले बरं, चांद्याकडली म्हणजे चांदा आणखीन जवळपासच्या काही वाड्या वस्त्यावरती पुष्कळ पाठ घेतात महाराज. येतील ते येतील, नाही येतील ते ना काय ना, आपलं तर आहे ना आपलं चाललेलं. आणि हीच वस्तुस्थिती आपण धरून चाललो. मी बी तेच म्हणत होतो ज्या वेळेला केडगावला पाठ सुरू झाले ना, अण्णा म्हटले, अण्णा म्हणजे आमची पूजनीय गुरुवैर्य पिंपळगावचे महाराज, अरे जे येतील ते ना 2 का बसवणार, पण ते घेत जा. आणि मग घेत जा. तर ती सुरुवात कधी झाली, मला फार लवकर सांगितलं, कारण सगळ्या पाठकऱ्यांच्या आधी मला सूचना केलेली होती की तू पाठ घेत जा म्हणून.
नंतर काही काही मंडळी आत्ता बी घेतात, पण सगळ्याच्या आधी सांगितलं. त्याने काय पाहिलं माझ्यात देव जाणे. पण ते म्हणले मग त्याच्यामुळे काय होईल, तुझा अभ्यास होईल. आपल्या अभ्यासासाठी आपण पाठ घ्यावा, काय अडचण आहे. मी आता इथे आमच्या बबन महाराजांना म्हटलं, शिंदे पाटील कुठले चासचे, त्यांना म्हटलं चासमध्ये पाठ घेत जातो विचारसागर चालू करा. ते म्हटले महाराज 2-3 दिवस बसतात आणि परत पळून जातात. आम्हाला पळून म्हणजे कोणी माणसंच राहत नाहीत, कारण ते म्हणतात ह्याच्यात काय राम नाही. लोकांच्या डोक्यात काय राम बसलाय काय समजत नाही. राम तुम्हाला शास्त्र श्रवण केल्यावर कळेल. शास्त्र श्रवण नाही केलं तर राम तरी कसा कळेल. त्या रामाचं काय स्वरूप आहे, तर ते काय आहे ना, जो आनंद प्रकाश सत्य आणि काय, जो आनंद सत्य प्रकाश नामरूपा बुद्धी न जाणे आणि जाणे त्यास तो अपार शुद्ध परमात्मा मीच असे. तिथं रामाचं स्वरूप करताना काय म्हटलं, काय ओळी, तर रामा तोच राम आहे. नाहीतरी एरवी राम आहे. ज्या वेळेला जोपर्यंत तुम्ही त्याला जाणत नाही, म्हणजे ज्ञान होत नाही, तोपर्यंत रामाचं तो मीच्या आहे आत्मा आप्तकाम तरी नमन कोणा करावे म्या. तोच आत्मा आप्तकाम, तोच प्रभू रामचंद्र मी आहे, हे ज्ञान आहे बरं. म्हणजे देवामध्ये आणि भक्तामध्ये भेद राहत नाही, याला परमार्थ म्हणतात. आणि भेद राहत असेल तर तुमची जीवदशा कायमस्वरूपी राहील. परमार्थ करून जीवदशेचा नाश सांगितला आणि मग त्याच्यासाठी साधनं सांगितली. आणि साधनं सांगताना मग ते साधनं मग आता आपल्याला तर संसारातच जगावं लागतं. एक तर काही ब्रह्मचर्य अवस्थेत असतील, दुसरे काही ब्रह्मचर्यामधून गृहस्थाश्रमात प्रवेश केलेले काही गृहस्थी असतील, तिसरा आहे तर गृहस्थाश्रमाचा त्याग केलेले, मनातून त्याग केलेले वानप्रस्थ असतील, आणि चौथा जो आहे ते डायरेक्ट ब्रह्मचर्यामधून संन्यासमध्ये आलेले किंवा संन्यासी असले. म्हणजे ब्रह्मचर्य पहिल्यापासून त्यांनी काय पाळलेलं आहे, ब्रह्मचर्यच संन्यासामध्ये रूपांतरित केलेलं आहे. असे हे गट आहे. त्यांनी ह्यांचा उपयोग तरी काय आहे, या चारी आश्रमांचाही उपयोग भगवत प्राप्तीसाठीच आहे. मग गृहस्थाश्रमाचा उपयोग कशासाठी आहे, भगवत प्राप्तीसाठीच आहे. विठ्ठला प्रारब्धवशात जे काय होतं त्याला आपल्याला नाकारता येत नाही. नाकारता येत नाही म्हणजे जे काही घडत चाललेलं असतं ना, तर त्याच्यात प्रारब्ध पुष्कळ अंशात काम करतं. म्हणजे ज्या वेळेला भोग देताना प्रारब्ध प्रामुख्याने असतं आणि वासना अंशामध्ये तुम्हाला नियंत्रण करता येतं. विठ्ठल जे प्रारब्ध आणि भोग समोर येतात ते येतातच, त्याला काही नाईलाज असतो तो. पण वासनेमध्ये जर अशुभ वासना असतील तर त्यांचा नाश करता येतो या मानवी शरीरामधून. म्हणजे तेवढ्या अंशात पुरुष प्रयत्न जे आहेत ते सफल आहे असं सांगायचं. पूजनीय बाबा फार बोलायचे. म्हणजे आमचे गुरुनाम गुरु वाघचौरे बाबा शिर्डी, तर ते त्यांच्याबरोबर पुष्कळ सहवास लाभला. पण ते मला असा इतका हवासा वाटायचा की ह्यांनी अखंड प्रवचन करत राहावं, म्हणजे पूर्ण नाही चाललं तरी चालेल, इतकं सुंदर ते. आणि शास्त्रोक्त अगदी असे बाबा सांगायचे. ते म्हणायचे दोन आहेत, भोगात्मक अंकुर आणि वासनात्मक अंकुर. आणि मग भोगात्मक अंकुर येऊन आदळतो, पण वासना ज्या आहेत त्याच्यात तुम्हाला नियंत्रण करता येतं. मागच्या ज्या वासना आहेत अशुभ असतील तर शुभात, अशुभतया पुढे शुभ होनी ठाके. तुकोबराय म्हणतात, आमचे जे हरिभक्त असतात त्यांच्या जीवनात जरी अशुभ आलं तरी ते शुभात रूपांतरित करतात. विठ्ठल बघा, अशुभ आहे का नाही. पतीचं जाणं हे काय, पतीचं जाणं स्त्रीच्या दृष्टीने अशुभ आहे, पण त्याला शुभात रूपांतर करण्याची किमया आपल्यामध्ये आहे. आणि कशी आहे, अहो देवालाच, त्या गोपिकांनी देवाला भ्रतार समजलं, त्याच्याबरोबर ती व्यवहार करायला लागल्या. केलं ना. देव हा काय आहे, देव हा पितामस्य जगतो माता धाता पितामहा असा मी सगळ्या विश्वाचा आहे. मग तिथं सगळ्या विश्वाचा आहे. त्या गोपिका त्या कृष्णाला भारावून गेल्या
हां, घरदारावरती लक्ष राहिलं नाही. त्यांचं घरदार असताना बरं का, पण तरीसुद्धा म्हणजे भगवंताच्या भक्तीमध्ये गेल्या. आपल्याला तरी काय करायचं आहे हो? आपल्याला बी तेच करायचं आहे, कृष्ण भक्ती करायची. ते म्हणले विठ्ठल भक्ती का कृष्ण भक्ती? हां, हे कसं आहे विठ्ठल आणि मग हे करत असताना मग आपण साधनं सीमित करावी लागतात. आपल्याला काय करावं लागतं? साधनं सीमित. मग आता आपण जर ज्या माणसाची आशा भयंकर मोठी आहे, म्हणजे तृष्णा वाढलेली, ज्याची तृष्णा वाढलेली आहे, त्याला परमार्थ करता येत नाही. कारण त्याचा संसारात लक्ष आहे. सांसारिक माणसं कधी परमार्थ करत नाहीत. हां, जे परमार्थ करत असताना हे वृत्तीत संसारच असतो, ते परमार्थ नाही करत, संसारच करत असतात. मग त्याला उपाध्यांना कुठेतरी लगाम घालावा लागतो. आणि मग ते कोण घालतं? चित्त घालतं. नाकारून पाहावं, नाकारून पाहावं. जरी पुन्हा पुन्हा येत असेल तर मग समजून घ्यायचा हा भोगात्मक अंकुर असला पाहिजे, असं कळतं. आणि मग त्याच्यात काय केलं? नाहीतर वासनेचा पसारा तर फार मोठा आहे ना, वासनेचा पसारा फार मोठा आहे. पण या सगळ्यामधून जीवग्रंथींचा नाश करणं, याच्यासाठी आपली उत्पत्ती म्हणजे हे मानवी शरीर मिळालेलं आहे आपल्याला या शरीरातलं. आणि जीवाला काय करायचं आहे? या मानवी शरीरातून जीवदशेतून बाहेर पडायचं आहे. आणि जीवदशा संसाराला चिकटलेली. म्हणून माणसाच्या चित्तात असंच वाटतं, यांनी जरी एवढं घर बांधलं एखाद्याने शेजारच्याने, तर तो म्हणतो की यांनी 2च मजली बांधला, आपण 4 मजली बांधू. 4 मजली बांधून तुला काय करायचं रे बाबा? त्याचा उपयोग काय आहे? तेव्हा काही उपयोग नाही. आपल्याला झोपण्यासाठी जेवढी जागा लागते तेवढीच जागा लागते. मग ती घरात असेल नाही तर स्मशानभूमीत असेल, दोन्ही ठिकाण. स्मशानभूमी तरी काय अख्खी घेतो का? नाही. आणि तिथे गेल्यावर तर त्याला काडीच लावली जाते. मग त्याला सांगून ठेवलं की बा तुला ह्याचा कशाचाच उपयोग नाही. आणि हे चित्तात ज्याचा जिवंतपणीच विवेक तयार झाला, तो मग म्हणतो की नाही, छोटा असेल तरी भागतं. एक पहा, जेवढ्यावर आपलं काम भागून घेतं तेवढ्यावरतीच करून घ्यावं, पसारा वाढवू नये. राहण्यासाठी जागा मर्यादित लागते, तर थोडक्यामध्ये जेवढा असेल तेवढ्यात भागून घ्यावं. दुसऱ्या अंगाला वस्त्र लागतात, अन्न, वस्त्र आणि निवारा, अशा गोष्टी ह्या मूलभूत गरजा आहेत मानवाच्या. खायला अन्न लागतं, म्हणजे गुलाबजामुन लागतात, बासुंदी लागते, जिलेबी लागते, लाडू लागतात, बरोबर आहे का नाही? तर अन्न लागतं. लाडू जिलेबी हे अन्न आहे, बरोबर आहे ना? पण तेवढंच अन्न आहे असं नाही, तर उलट त्याच्याही पेक्षा कमी किमतीत मिळणारा आणि चांगला असणारा भाज्या आणि भाकरी किती बी चांगलं आहे ना, है ना? सात्विक आहाराचं सेवन केलं तर किती बी चांगलं आहे. म्हणून आपल्या अन्नाची गरज, आणि तेवढं तर आपल्याला देवाने कोणाला दिलं नाही. कोण उपाशी? आता उपाशी कोण नाही, पण परमार्थात उपाशीच आहे. विठ्ठल नामस्मरण करतात का? नाही. खरं तृप्ती केव्हा आहे? पोट भरेल. नामस्मरण केलं तर पोट भरेल, नाहीतर वाया तृष्णा वाढवत राहिलेला आहे हा जीव, आहे ना? करसी देवा विना करसी देवा विनाश अवघी होईल निराश. तुकोबराय म्हणतात, एका देवाला सोडून जेवढी आस निर्माण करशील प्रपंचिक विषयाची, तेवढ्या अवघी होईल निराश, त्याच्यामध्ये तुझा नाश होईल रे बाबा. मग तृष्णा वाढविसी बहुवस. प्रपंच करणाराची तृष्णा केव्हा शमली बरं? केव्हा नाश पावली? केव्हाच नाश नाही पावली. तर ती अखंड वाढत चाललेली आहे, पोटच भरत नाही. त्याचं नाव संसार.
कधीच पोट भरलं नाही. म्हणजे कमी पडतं असं नाही, म्हणजे प्रपंचात काय कमी असं नाही, पण पोट भरत नाही हा भाग वेगळा आहे. हां, तो असा वाढलेला जो आहे, तर तृष्णा वाढविसी पवस कधी सुखास न पवसी न करी दंभाचा सायास. दांभिकता नको राखू बाबा. मग याच्यातून बाहेर पडायचं असे. शांती राय भवस जिवे सेवी सुगंध रस न करी आळस रामनामी. तेव्हा मग आता काय करायला पाहिजे? मग तुकोबराय सुद्धा आम्हाला मार्गदर्शन करताना तेच म्हणतात, असं करावं. मग त्याच्यापेक्षा आपल्याला शरीर तर टिकावं लागतं नाही, कारण परमार्थाचं शरीर हे काय आहे? साधन आहे. शरीरच नाही राहिलं तर मग काय राहता येईल? मग शरीराच्या ज्या गरजा मर्यादित केल्या, आमच्या साधू संतांनी बी तेच केलं. मर्यादित गरजा पण त्यांनी भलत्याच कमी केल्या होत्या, आमच्या होत नाही. म्हणजे हा प्रॉब्लेम आहेच आहे ना बघा, कमी होत नाहीत. म्हणजे असं आहे, ते आमचे भीमदादांची नेहमी आठवण येते मला. अहो काय हो, भीमदादा माहिती सगळ्या गावाला माहीत असतील. दादांची आवतावरून बैल सोडून दिली आणि जे निघून गेले 50 वर्षापूर्वी, आमचे पूजनीय गुरुवर्य महाराज त्यांना भेटले आणि काय प्रभाव झाला. आणि अपूर्व पुण्यही बी उत्पत्तीचं असते, कारण प्रत्येकाची पुण्यही केव्हा तरी उत्पन्न होत असते अशी. आणि दादा जे निघून गेले आळंदीला, त्यांचं वय, त्यांना विचारलं किती, ते म्हणले 103. आता हे 103 वय काय हो, बुद्धीतला प्रपंच वजा करून टाकला. आणि एकदा रममान झालेले, भगवतचरणी रममान झालेले, काय अडचण आहे त्यांना, किती गरजा कमी. आम्ही त्या पैठणच्या वाळवंटावरती थांबलेलो होतो आणि पैठणच्या वाळवंटात तर ते दादा माझ्याजवळ येऊन बसले. त्यांना थोडीशी गोडी किंवा कोणी आपल्याला हे ज्ञानेश्वरी ज्यांना जास्त आवडते अशी काही माणसं असली की ती तिथं येऊन बसतात. बरं बोलताना नुसत्या ओवीतच बोलतात, ते बाकीचे फालतू बडबड नाही काय करतात. ओळीमध्ये बोलतात. आणि मग ते बसले तर मग ते सगळं झालं, पण पंक्तीची ह्यांनी शिट्टी दिली. हे म्हणते बसा पंक्तीला. मग पंक्तीला म्हटल्यानंतर पंक्तीला तर दादा तिथून उठले आणि निघाले. मी दादांकडे गेलो, म्हणजे दादा थोडंसं, कारण शेवटी शरीर आहे म्हटल्यावर हवा लागेल. मी म्हटलं ना, त्यांच्या गरजा इतक्या कमी झाल्या, आमच्या होत नाही. आणि ते दादांनी काय केलं, दादा तिथून उठून ते म्हणले, तुम्ही काहीच खात नाही म्हणल्यावर कसं काय? ते म्हणले आहेत ना माझ्याकडे पोहे. म्हटलं किती, दाखवा बरं मला. तर एवढ्या फडक्यामध्ये बांधलेले सुदाम्याचे पोह्यासारखे एवढे पोहे दादांकडे होते. तर तेवढ्या पोह्यावर दिवस राहत होते. काय म्हणतात, मग एवढ्यावर शरीर टिकतं का? टिकतं ना. आपल्यालाच का जास्त लागतं ते आपल्या पण पहा. विठ्ठल गरजा मर्यादित करता येतात. आणि नेहमी आपण म्हणतो की बा म्हणा किती मर्यादित करायच्या हे आपल्यावरती. तुकोबरायांना विचारलं की आम्ही कसं बोल जगू, आम्ही साधक आहोत, आम्हाला मार्गदर्शन करा. तुकोबराय म्हणतात एक आहे ना, जेवढा निर्वाह लागतो ना तेवढंच घ्यायचं. निर्वाह पुरते Oh
अन्न आच्छादन आश्रमासी स्थान कोपी गुवा तुकोबराय म्हणतात हे लागणारच आहे आपल्याला. निर्वाहापुरतं लागतं, फक्त निर्वाहापुरतं, जास्त नाही. म्हणजे ज्याच्या वेळी आपला निर्वाह व्हायला पाहिजे एवढं जर का असलं तर काम होऊन जातं. म्हणजे त्याच्यात सांगितलं आहे की अल्प, जितकं अल्प घेता येईल तेवढं, त्याचं नाव निर्वाह असं केलेलं आहे. जितकं अल्प लागेल तेवढं घेणं याचं नाव निर्वाह. तुम्हाला आता खेड्यातल्या माणसाला नवीन काही सांगायची गरज नाही राहिली. पूर्वी कुठलंही तंत्रज्ञान विकसित झालेलं नव्हतं आणि मग शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी फक्त एवढंच माहिती होती, वाफ करायची आणि पाणी सोडायचं. वाफ करायची, पाणी सोडायचं. ते पाणी किती काता नंतर असं लक्षात आलं की ह्याच्यावरती आमचं 5-10 पाणीसुद्धा भिजाणार. तुमच्याकडे काही बिघे म्हणतात तुम्ही, काही ठिकाणी पांड म्हणतात, चला काही ठिकाणी किंवा गुंठ्यामध्ये काढा. मग आमचं काय थोडं क्षेत्र भिजतं आहे. लोकांच्या असं लक्षात आल्यावरती ते म्हणले मग पाण्याचं नियोजन कसा करता येईल, त्याला काय म्हणतात, त्याचा निर्वाह कमी कसा करता येईल. आणि मग त्यांनी ते ठिबक सिस्टीम चालू करून दिली. ते थोडं त्याच्यात हळूहळू सुधारणा होत गेल्या. पहिले पाटात केलं, बाकीचे भाग आहे तो सोडून द्यायला सुरुवात केली. नंतर त्याच्यात ते पुन्हा बारीक पाईप आले, त्याच्यात केलं काहीतरी स्प्रिंकलरसुद्धा आले ते वरूनसुद्धा. त्याच्यातसुद्धा कमीत कमी कसं काय पाणी देता येईल आणि कमीत कमी पाण्यात जास्तीत जास्त उत्पन्न कसं काढता येईल, तसं याचंच नाव निर्वाह. अन्न, वस्त्र आणि निवारा. कमीत कमी अन्न, कमीत कमी वस्त्र आणि कमीत कमी वस्त्र म्हटल्यावर कापूनच टाकताल तुम्ही. असला नाही सांगितलं बरं का मी. ते म्हटलं कमीत कमी वस्त्र सांगितलेले महाराजांनी. आता हे काही नवीन आधुनिक लोकांना सांगायची गरज राहिलेली नाही, कारण त्यांनी त्याचा अर्थ तसाच केला. विठ्ठल कमीत कमी या पदाचा अर्थ आहे 10,000 रुपयाचं कापड मीटरचं वापरायची गरज आहे का. लज्जारक्षणासाठी आपल्याला काय लागतं, वस्त्र लागतं. मग किती रुपयाचं पाहिजे बरं साधारणपणे, 10,000. महाराज आमच्यात पगारच नाही तेवढा आणि 10,000 कुठं घालता. मग आम्ही 5,000चं वापरू, कारण 10,000 पगार असल्या 5. अरे बाबा तसं नाही रे, 10,000चं काय 15,000चं काय, असं वस्तुस्थिती पाहिली बरं का मी. ते लोक काय कापड आणतात आणि काय कापडाची ती कशासाठी पैसे आलेले आहेत ना. ज्या माणसाला दररोजचे लाखो रुपये मिळतात त्या माणसाने खर्चायचं कुठं, बरोबर आहे. आणि नाहीतरी असा माणूस हा परमार्थाचा काय अधिकारी थोडाच आहे त्या, ते संसारातला आहे. आमच्या साधकाने काय करायचा, मग थोडा आमच्या अण्णा तर गावठी कापड घालत होते. पहिली गोष्ट सांगतो तुम्हाला अण्णांचं. आणि हा अभंग मी अण्णांकडूनच ऐकला होता. कुठेतरी वास्तुशांतीला गेलो त्यांच्याबरोबर, त्यावेळेला त्यांनी हा अभंग घेतला होता आणि त्यातलं मला सर्व कुठे गेलो होतं हे नाही सांगता येणार. त्यांच्याबरोबर हा अभंग ऐकला की निर्वाहापुरते अन्न हे साधकासाठी फार आवश्यकता आहे. आणि आपल्याला साधक बनायचे, संसारी नाही. असला संसार तर सोडून द्यायचा. बुद्धीतला संसार काढणं याचं नाव संसार सोडणं आहे. संसार सोडणं म्हणजे लगेच चालले ना आळंदीला आणि कठोडे घेऊन आणि काय नाही 2-3 दिवसात माघारी येता आलं. विठ्ठल संसार, चित्तामधला संसार नाश करणं हे पहिलं कर्तव्य आहे. आणि तरच देवाची भेट आहे, तरच. अन्यथा देवाची भेट काही नाही आणि खरा परमार्थही नाही. नाही तर दुसरं काय करायचं, देवाला खुश करायच्यासाठी तर आपला परमार्थ नाही चालला. त्याला खुश करू आपण, त्याला काय करायचं, त्याला खुश करून आपली जीवदशा नाश करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, आपलं जे लक्ष बाहेरच्या विषयावर केंद्रित झालेलं आहे ते कमी करावं लागेल. आणि मग कमी करायचं तर काय करावं लागेल त्याच्यासाठी मी तुम्हाला अण्णांचं म्हटलं
मग सुरुवातीच्या काळात तर त्यांनी काय करायचं, फार अशी धोत्र होती. नंतर तरी आता जगात जशी प्रगती होईल तसं आपल्याला बी त्याच्याबरोबर चालावं लागतं. नाहीतर नाही म्हणले गावठी कापडाशिवाय मी घालतच नाही. आता ते म्हणले बा असं नाही राहत ते बा, आता साधारण कापडं काय मिळतात असे, मग ठीक आहे 40 रुपये 50 रुपये असं चालेल, जसं मिळेल त्या पद्धतीत असेल तेवढं चालेल. पण ज्याला नाहीतर त्याच्यावर खर्च करायचा म्हणजे मला ते पैसे कमवण्यासाठी बाहेर जे कष्ट करावे लागतील त्या कष्टामुळे माझं परमार्थाचं वाटोळं होईल. कारण मला तितका श्रम करावे लागतील का नाही. हीच आमची ताई खुरपायला जाते बरं काही, इकडे तिकडे कामधंदा करते, त्याच्यातले पैसे काढते आणि ते पैसे काढून कुठं पेट्रोलला टाकून पाठाला येते. याला म्हणतात परमार्थ. विठ्ठल ज्याच्याकडे भरपूर पैसा ते तर नाहीच येणार त्याचं, कारण त्याचं बहिर्मुख येतो. पण ज्यांच्या तसेच आमचं एक सीताराम महाराज बावडकर अण्णांकडे पाठाला यायचे. सीताराम बाबा थेरगाववरून यायचे आणि मग थेरगाववरून काम करायचं. त्यावेळेला त्यांची पोरं काम नव्हती, म्हणजे लहान होती पोरं. तर मजुरी करायची, मजुरी करून कमीत कमी एक दिवस तरी मजुरी करायलाच पाहिजे अशी त्यावेळेला रोजंदारी कमी होती बरं. म्हणजे 30 40 25 30 रुपये 40 त्याच्याही आधीपासून येत असतील ते. आणि मग ते त्यांना मी म्हणायचं बाबा तुम्ही काय करता मग आता. ते म्हणले काय नाही मला 2 दिवस तरी बाहेर कामाला जावं लागतं. मग त्या पैशाचा विनियोग काय, एसटीचे पैसे भरायचे आणि पिंपळगाव माळगेला जायचं. कशाला, अभ्यासाला. याला जिज्ञासू म्हणतात. झोपा काढणारी लोक काही कमी पडलेत का. मोकळा वेळ असला तरी झोपतात आणि पैसे असले तरी झोपतात. विठ्ठल याच्यामुळे काय होईल, मग काही नाही. तुम्हाला जे काही कष्ट करावे लागणार आहेत ते वाचतील. कष्ट करणाऱ्या माणसाची बुद्धी श्रमते आणि श्रम केल्यानंतर त्याला जर विचारसागर दिला तर त्याचा विचार सगळा उडून जातो. काय राहील त्याच्या डोक्यातच राहत नाही काय. ते म्हणजे महाराज मग ते असं समोर घेतलं की ते झोपतात, समोर घेतलं की म्हणजे असं का होतं तुम्हाला. ते म्हणले जास्त श्रम झाले. का श्रम झाले, निर्वाहापुरते अन्न आच्छादन ह्याच्याकडे लक्ष नाही दिलं. म्हणजे जर तेवढ्या प्रमाणात जर पाहिलं म्हणून निर्वाह जेवढा लागतो तेवढंच घ्यावं असं जर झालं. कारण आपला मुख्य उद्देशाचा भाग देवाची प्राप्ती आहे, संसाराची प्राप्ती नाही. संसाराची प्राप्ती करण्यात तो रावण गुंतला होता. रावण गुंतला का नाही हो. त्या रावणाने असं म्हणतात त्याच्यासारखं दुसरं संसारातलं उदाहरण सांगूच नाही म्हटलं. तेच त्याचं सांगितलं की आपली सगळ्यांची त्याच्यात येतात. आपली म्हणजे तुमचे नाही, तुमचा काही संबंधच नाही. आपली म्हणजे आपण गृहस्थ आश्रमात असणार. हे बा त्या रावणाची अशी अवस्था होते. आयुष्य तर पुष्कळच होतं, याच्यात काही शंका नाही. 14 चौकड्या लंका नाका 99 सहस्र राया दशरथा तेही गेले स्वर्गपंथा शेखी सर्वथा नरलेचे. वर्णन करताना नामदेवराय वर्णन करतात त्यांच्या अभंगामध्ये 14 चौकड्या लंका नाथा. चौकडी म्हणजे कृतत्रेता द्वापार कली याला म्हणतात चौकडी. 4 युगांची एक चौकडी असते. 43,50,000 वर्षाची एक चौकडी काहीतरी धरलेली येते. म्हणजे ते महायुग म्हणतात, त्याचंच नाव महायुग असं आहे. 43,20,000 आहे का. 43,20,000 वर्षाची एक चौकडी आहे. आणि 4,34,000 वर्षाचं का 32 4,32,000 वर्षाचं एक कलियुग आहे. गुणुले 2 द्वापार युग. गुणुले नाही करायचं, पट करायचं त्याच्यात. म्हणजे 4,32,000 गुणुले 3 म्हणजे जमते. तेवढे झाले की त्याचे त्रेतायुग निघतं आणि 4 केले की सत्ययुग निघतं, म्हणजेच कृतयुग निघतं. असे ते आहे. याच्या रावणाचा विषय सांगत होतो तुम्हाला. अशा 14 चौकड्याचं आयुष्य मिळणारा, 80,000 पत्न्या असणारा, 1.25 लाख मुलं असणारा, सोन्याची लंका असणारा. म्हणजे ज्या ठिकाणी 7 कोटी घरे जिथे शुद्ध कांचनाची असं म्हटलेले वर्णन करताना अभंगात 7 कोटी सोन्याची घरं.
पुत्र पौत्र सगळे संपत्ती भारी असं म्हणतात. तो वेदाचा अध्ययन करता होता, वेदाचा अभ्यास केलेला, म्हणजे असा मूर्ख बी नव्हता. पण मूर्ख कसं काय झाले देव जाणे भाऊ. तो एवढा अभ्यास करणारा, इतका मोठा असणारा, पण त्याचं वर्णन केलं जातं. तुका म्हणे ज्याची ज्याची संपदा एवढी सांगा ते कवडी गेली नाही. कोणाची? रावणाची. आपली मात्र सगळे जाणार, जे आपण सगळं घेऊन जाणार, असं होईल का? थोडासा विवेक जागा करा की आपलं बी तेच होणार आहे जे मागच्यांचं झालेलं आहे. हां, देखे पुढीलांचे ओझे आपुला माथा घे तरी सांगे कान दटीजे धनुर्धरा. मागे झालेले त्यांचंच आपलं होणार आहे. म्हणजे त्यांचं काय झालं, त्यांनी तसेच केले मोकळ्या हाताने. कमीत कमी जन्माला येताना तरी देह घेऊन आले होते आणि जाताना तर देहसुद्धा ठेवून दिला त्यांना, काहीच नाही दिलं, मोकळं. पण मोकळं नाही जात असं म्हणतं शास्त्र. म्हणतं बरोबर जाताना ज्ञान कर्म आणि वासना हे बरोबर जातात. विठ्ठल पदार्थाचा अर्थ पाप आणि पुण्य. बरोबर पाप पुण्याचे गठोडे बांधून घेऊन जातात, वासना घेऊन जातात जेवढे, कारण वासनेचे संस्कार सुद्धा पुढच्या जन्मात जसे का तसे जातात. कितीतरी वासनांचं गठोडे पंचदशीमध्ये हा विषय आहे. ते वासना घेऊन जातात. त्याने केलेलं कर्म, वासना आणि ज्ञान तेही असतं. ज्ञानाची सूक्ष्म अवस्था तर ते सुद्धा त्याच्यामध्ये जात आहे. तर तेव्हा मग आता हे तर जाणार, ते तर बाकीचं हे तर अदृश्य पदार्थ झाले सगळेच. वासना दिसत नाही, पाप पुण्य दिसत नाही. पण हे जरी दिसत नसलं तरी काम केल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल मग काय करायला पाहिजे? मग याच्या छंदातून बाहेर पडलो आणि विवेक जागा केला. महाराज आपल्याला मानवी शरीर मिळाले तर काय करायला पाहिजे? मग काय करायला पाहिजे तर एक करायला पाहिजे. आपुला तो देव एक करुणी आपुला एक देव आपुला करून घ्यावा. का बरं? म्हणजे करून घ्यावा, व्यवहार करावा नाही. शास्त्र म्हणतं तुम्हीच देव आहात असं ज्ञान झालं की देव तुमचा होतो. आणि जोपर्यंत तुम्ही त्याला बाहेर पाहता, भेदात पाहता, तोपर्यंत त्याच्यात आणि माझ्यातला भेद जिवंत असल्याने जन्म टळत नाही. मग त्यासाठी काय करावं लागेल? साधन करावं लागतं. तुकोबराय जरी भक्ती करा म्हणून सांगत असतील, तुकोबरायांच्या गाथेमध्ये जर आपण जास्त पाहिलं तर उपासना पर जास्त अभंग आपल्याला मिळतात. पण ज्ञान सांगतच नाहीत असं कोण म्हणलं हो? कारण ज्ञानाला गिरायकच पहिली गोष्ट. भाजीपाल्याची दुकानं जास्त आहेत का सोनाराची? गावात तरी 2-4 दुकानं असतील सोनाराची, काही एखादं बी नाही. त्याला कारण त्याला गिराईक नाही, ते तरी काय करतील? का सोनार नाही.
सोनार नाही असं नाही, पण त्याला गिऱ्हाईक नाही. आणि मग भाजीपाला असं जरी चौकात आणून बसलं आणि 2-4 पाट्या ठेवल्या ते म्हणले माल जातोय महाराज, कारण तो भाजीपालाच असतो. तसाच प्रकारे तेव्हा शास्त्रामध्ये मी सुद्धा तुकोबरायांना काय तत्वज्ञान सांगायचं नाही असं नाही ना. दे हरी देवाची बरे, देवाची बरे, देवाची बरे, देवाची देवाची बरे, तुम्हीच देव आहात, तुम्ही देव आहात, मी परमात्मा आहे. हे ज्ञान मला कसं होईल? मला असं वाटतं की मी जगताप आहे. त्याचं माझ्या नावाचं जे असतं ती दत्तात्रय असतं. मला सगळे दत्तात्रय म्हणतात, दत्तात्रय म्हणतात, याचाच त्याला अभिमान आहे त्या नावाचा. नाम आणि रूप देहाला धरून उत्पन्न झालेलं आहे. जाती सुद्धा देहाचा धर्म आहे. देहाच्या नाशाबरोबर जाती नाश पावेल. अभिमान फुकटचा घेऊन बसलेले शरीराला धरून. ही जाती नित्य नाही. मग ह्यातला नित्य पदार्थ कोणता आहे? देव आहे, विठ्ठल. पण मी देव आहे, मला ज्ञान कसं होईल? तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस तत्वदर्शिनः असं म्हटलंय. तत्वदर्शी साधू पुरुषाकडे जा, कृपाळू श्रोत्री आणि ब्रह्मनिष्ठ पुरुषाकडे जा. ते तुम्हाला आमच्या अण्णांसारखे कृपाळू श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ होतेच. बाबा श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ कृपाळू होतेच. मामासाहेब दांडेकर आमची परंपरा सांगतो ना, श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ कृपाळू होते. जोग महाराज श्रोत्रिय कृपाळू ब्रह्मण संस्था निर्माण केली त्यांनी, काय काय व्हायला त्यांचा उद्धार व्हावा लोकांचा. तर तेव्हा ही परंपरा आहे पहा. पण याच्यातून मग काय होईल? त्याच्यामुळे परंपरागत असं पूर्वी बी आश्रम संस्था होती, म्हणजे आपले साधू जे होते महर्षी, तर ते आश्रमामध्ये जायचं. पण त्यावेळेसची परिस्थिती थोडीशी वेगळी होती. आश्रमव्यवस्थेमध्ये साधूंकडे आश्रमामध्ये जाऊन त्या संतांच्याकडे महर्षींकडे जाऊन अध्ययन करण्याची परंपरा होती. आणि ते अध्ययन केल्यानंतर तिथे म्हणजे त्याला लहानपणीच नेऊन टाकायचा. म्हणजे त्यावेळेला त्याची ग्रहण क्षमता आणि धारण क्षमता चांगली असते त्या मुलाची. वय जसं वाढत जातं ना तसं डोक्यातच राहत नाही त्याला, कारण ती वय वाढलेलं असतं त्याचं. आणि त्याच्या डोक्यातले ज्या वृत्त्या आहेत ती बाहेर विखुरलेल्या असतात. आश्रमात जर नेऊन ठेवला तर महाराजांकडे काही मुलं आहे असे लहान लहान असेल तर ते फार लवकर तयार होतं, त्याचं सगळं पाठ होतात ते, आणि ते कळतं बी धारण क्षमता. तसं त्या ठिकाणी जायचं आहे त्याच. आणि मग त्या ठिकाणी जाऊन अध्ययन करण्याची परंपरा होती जर कळा. आणि तीच परंपरा आजही नाही असं नाही, आता ह्या आपल्या माध्यमातून ती चालूच आहे. याला काही कुठे पैसा लागत नाही, खर्च लागत नाही, काहीच नाही, फक्त इच्छा लागते उद्धाराची. कैवी उद्धार पावेल, कै तो कृपा करील नारायण. ऐसे तुम्ही सांगा संत जनक करा समाधान. आणि मग हे जर करायचं असेल तर तुकोबराय म्हणतात तुम्ही असं करा. निर्वाहापुरते अन्न आच्छादन आणि आश्रमाशी स्थान कोपी गुहा. म्हणजे साधारण आता दिवसेंदिवस कोपीचा भागाशी म्हटलं तुम्हाला, याचं स्वरूप बदललेलं आहे. आणि ते स्वरूप कसं बदललेलं आहे म्हणताल तर जसा जगाचा व्यवहार चाललेला आहे ना त्याला विरोध नाही करत राहावं. तर त्याच्याबरोबर चाललेलं आहे तर ते बरोबर आपलं काम होऊन जातं. नदीच्या प्रवाहात चाललेलं आहे तर उलट हात मारून किती आपले हात दुखतील नाही झालं, बाकी काय म्हणून चालायचं. आता लोक सगळेच काय करतायत, सिमेंटची घरं आलेली. त्याचा काळाचा ओघ आहे बरं. नाही तर पूर्वीच्या काळात कुडाची घरं होती. कुडाची त्या भेंड्याची तिथं गेली पण भेंड्याचा आता नाही राहिलं. पण पहिला भेंडा, नंतर ते लाकडं टाकलेली वरची धाब्याची. आता ते म्हणले कोणी एखाद्याने ठेवणार नाही, आपण धाब्याचंच घर बांधणार. ते म्हणजे विनाकारण कशाला अट्टहास करतो, जे सोपं असेल ते करायचं काळाच्या ओघात चाललेलं.
मग म्हणून या घरांच्या रचना. मग आता आपल्याला काय लागतंय? राहण्यासाठी घर लागतं. आणि हे घर खरोखर तसंच आहे. एक त्यांची स्वयंपाक खोली आहे आणि एक झोपायला जागा आहे. बस ताईचं काम संपलं आहे ना. सोपं आहे का नाही? पण त्याच्यावरती फार लक्ष केंद्रित करायची गरज नाही असं म्हटलेलं आहे शास्त्रामध्ये बरं का. शास्त्रातला विषय तत्वानुसंधान मध्ये असा विषय है कि जिसका मकान बहुत अच्छा रहता है, बहुत अच्छा रहता है, जिसका मकान उसको जाते टाइम बहुत प्रयास होता है जाने के टाइम उसको बहुत प्रयास करना पड़ता है. क्यों? ऐसा क्यों होता है? कारण जितकं सुंदर घर बनवेल तेवढी त्याची वासना काय होते? त्याला ती चिकटलेली असते. म्हणून सुंदर घरातून सुंदर बंगल्यातून बाहेर पडायला वासनासुद्धा बाहेर धजवत. म्हणून घर कसं असलं पाहिजे? साधं असलं पाहिजे. असं जसं मला साधं या पदाचा अर्थ मी तसा बी करणार नाही. मग साधा पदाचा अर्थ असा आहे जसं असेल तसं असेल. कारण प्रारब्धाने दिलं मी तरी काय करू? आता हे बंगल्यात राहतात, हां गेरड गुरुजींच्या तिथं राहतात ना तुम्ही राहायला कुठे? हां संभाजीनगरला तिकडून आलेत का? यांच्यासारखे दुसरे आहेत ना तिथून मला वाटतं ते दादांच्या सोबत असतात. नाही ना मग ते आहेत ना, ते आहेत ना समांतर आहेत का? हां आहेत ना. तर त्या आता त्यांच्याकडे बंगला आहे. त्यांच्याकडे एक दिवशी कार्यक्रमाला गेलो होतो. याचे दादा होते तिथे. म्हणले कीर्तन करायचं. करू कीर्तन. मी येतो कीर्तनाला. तिथे गेलो तर म्हणलं मंडप नाही, फिंडप नाही, काहीच नाही, कुठलं काहीच नाही. म्हणजे दादा कीर्तन करायचं? हो म्हणले घरात. मग ते घरामध्ये एवढीच खुली होती ना त्याच्यात कीर्तन केलं. हां म्हणजे कारण श्रोता मोठा, दादा बसलेले ऐकायला. म्हटलं बाकी काय कोण लागतं आपल्याला तेव्हा? हां भरत महाराज त्यांचं नाव नाही मला माहिती पण फिगर अशीच आहे ते. चला तेव्हा त्यांचं तिथं का एकंदरीत काय हो, आपण मर्यादित राहू शकतो. तुकोबराय म्हणतात निर्वाह ज्याच्यावर होईल ना ते अन्न वस्त्र आणि निवारा एवढाच पाहिजे. हाकट पसारा करू नका. मग काय करायला पाहिजे? कोठेही चित्ताचे नसावे बंधन, कोठेही चित्ताचे नसावे बंधन, कोठेही चित्ताचे नसावे बंधन, कोठेही चित्ताचे नसावे बंधन, कोठेही चित्ताचे नसावे बंधन. नसावे बंधन. तुकोबराय सांगतात अहो इकडचं लक्ष काढा. साधारण राहा, साधारण जीवनशैली, साधारण सामान्यपणे राहण्याचा प्रयत्न करा. मग तो आहार, कारण आपला सगळा वेळ त्याचाच चाललेला आहे. माणसांचा सगळा वेळ कशात चालला आहे? सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत म्हणले पैसा एके पैसा, पैसा दोन्ही पैसा, तेवढ्याच तो पाड्यामध्ये गुंतलेला आहे. तो आयुष्य नाही ना तेच चालले बस, दुसरं काही करत नाही. त्या पैशाचा विनियोग कशासाठी? अन्न वस्त्र आणि बस एवढाच विनियोग.
आणि त्याचा अन्न वस्त्र निवाऱ्याचा विनियोग शरीराच्या संबंधाने लागला. देहाची आणके लागले काय भोग्य जात जे तुले ते एका देहाची आणके लागले आणि देहतव पडले असे काळाचे तोंडी. देह काळाच्या तोंडात पडले आणि याचं लक्ष फक्त त्या भोग्याकडेच लागलेलं आहे. ते भोग शरीराने भोगायचे आणि भोगता भोगता एक दिवस हा मरून जातो. तुकोबराय म्हणतात अरे मग काय केलं रे तू येऊन जन्माला. मग एक काम करणार काय कोठेही चित्ताचे नसावे बंधन. या भौतिक प्रपंचामध्ये कुठल्याच घटकाने तुमचं चित्त वेधलं नाही पाहिजे. तिकडचं लक्ष काढायचं. मग ते तर काढण्यासाठी म्हणले ना धनदारा पुत्रजन बंधू सोयरे पिशुन सर्व मिथ्या हे जाणून शरण रिगा देवासी. हे सगळं ह्याच्याकडलं लक्ष काढा तुम्ही. धन दारा पुत्र जन हे सगळे काढा. कारण तुकोबरायांना याचं ज्ञान आहे, आमच्यासारख्याला नाही आहे ना. पुत्र पत्नी सहोदरा माय बाप गोताचा पसारा मिळती काष्टे लोटता पुर आदळे दूर होती खल्लाळी. तुकोबराय म्हणतात अरे बाबांनो हे तुम्ही जे तुमच्या डोक्यातल्या ज्या कल्पना आहेत ना, ही माझी पत्नी, ही माझी आई वडील मुलगा आणखीन पाहुणे रावळे जावईन गोतावळान कुठं ना काही नाही. ते एका देहाच्या संबंधाने आहे. आणि ज्या वेळेला प्रारब्ध प्रतिकूल होतं तिथलं आपल्या जाण्याने एक तर अख्ख्या कुटुंबाचा त्याग होतो. नाही तर कुटुंबातले तरी कोणतरी जात राहतात. असं होतंय का नाही. आणि मग या सगळ्यांचा त्याग होत जाणार आहे. फक्त मग आता काय करायला पाहिजे. काहीच नाही. जोपर्यंत आहे तोपर्यंत प्रेमाने राहणे. त्या कुटुंबात राहणं हे प्रेमाने राहणं. पण आणि त्याच्यापेक्षा दुसरं काही नाही. त्याच्यावरती फार आसक्त होऊ नका. कारण आसक्तीने तर नाश केलेला आहे. आपला नाश कोणी केला आहे. आसक्तीने केलेला आहे. चित्तात आसक्ती. म्हणून कोठे चित्तासी नसावे बंधन चित्तासी बंधन नसावे. आणि चित्त म्हणजेच मन बुद्धी चित्त अहंकार. त्याच्यातला हा चित्त शब्द ज्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी शिल्लक राहतात. चिंतन होतं त्याचं नाव चित्त असं केलं खरं तर. मन जे संकल्प विकल्प करतं ते मन. निश्चयात्मकता निश्चयात्मक असणारी बुद्धी आहे. चिंतन करणारं चित्त आणि अहंभाव धारण करतो तो अहंकार असा आहे. याच्यावर आपला सगळा कार्यभाग अवलंबून आहे. देवाला धारण करायचं तरी अहंकार रहित व्हावं लागतं किंवा चित्तात देव बसावा लागतो किंवा बुद्धीत निश्चय व्हावा लागतो. असं म्हटलं बुद्धी निश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूप भावी आपण ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण आहरणीशी. त्याला बुद्धीचा देव म्हणतात. जर तुम्ही विद्वान असताल ज्ञानी बनायचं असेल तर बुद्धीने देवाला आकळता येतं. नसेल तर चित्तात हृदयी नारायण साठवावा. कसं साठवावा. रामकृष्णारी रामकृष्णारी राम नामाला घ्यावं. नाम हे साधन दिलेलं आहे तिथं. पण त्याच्यासाठी सुद्धा तुमची वृत्ती बाहेर जर पसरलेली असेल तरी नाही होत. म्हणून रामकृष्ण नामाचं चिंतन करावं. तुकोबराय म्हणतात आम्ही सुद्धा तेच करत आलो. बहुता जन्मी हेची करत आलो आम्ही. भवतापश्रमी दुःखे पिडले त्या किंवा आम्ही नामाचे धारक नेनो प्रकार आणि सर्व भावे एक विठ्ठलची प्रमाण नलगे जाणावे नेनावे. त्यांचा भाग वेगळा आहे जरा. नलगे जाणावे नेनावे गावे आनंदे नाचावे प्रेम सुख घ्यावे. तर तेव्हा अशा प्रकारे तुकोबराय म्हणतात एक नाम. जर तुम्हाला ज्ञानाचा भाग अवघड वाटत असेल नामसुद्धा आहे. नामाने हृदयामध्ये काय करता येईल तुम्हाला. म्हणजे मग तुम्ही प्रपंचात असताल तर खुशाल प्रपंचात राहा. पण इच्छा करू नका कशाची. भौतिक प्रपंच वृद्धीची. जेवढ्या आहे ना तेवढं बाद झालं. पोटापुरतं आहे काही नाही तर तुम्ही समाधानी राहाल. नाहीतर ज्याचं भागत नाही तो असमाधानी आहे. नाही तर आहे त्याच्यात भागतं ना. आज एक जोडी जर मी नेहमी सांगत असतो कामाला जर गेली तर 1000-1100 रुपये लागतात. जोडीला द्यावे लागतात का नाही. आहे ते तिकडे येतात ना ते लोक. ते म्हणतात 1100 रुपये जोडीने येतो आम्ही कामाला. बरोबर आहे का. ते टेम्पो भरून जातात कामाला. म्हणजे 1000 रुपये जर 1000 रुपये दिवसाला खायला लागते का. मग ह्यांचं का भागाना. मला अजून नाही कळालं. विठ्ठल
ना, काही नाही त्याच्यात घेणे. खायला लागतं तेवढं बस, आणि ते बी साधं अगदी खायला, काय फरक पडत नाही. उलट तुम्ही जर साधं जेवण केलं ना तर तुमचा आयुष्यात वृद्धी झालेली दिसून येईल. खाणं पिणं शरीर चांगलं राहील तुमचं. तुम्ही प्रारब्ध नाही बदलला जाणार चांगल्या खाण्याने. प्रारब्धाने जेवढं आयुष्य दिलं तेवढं सीमित आहे, पण कमीत कमी जगणं तर चांगलं झालं ना. नाहीतर फार उठवत नाही बसवत नाही अशी अवस्था जर झाली, ही काय याला कारण कोण आहे? आपण आहे आम्ही. तर त्याला आपल्याला जे करता येईल इतके बदल करा. आणि हृदयी नारायण साठवावा, मग तो ज्ञानाने साठवा नाहीतर नामाने साठवा. विठ्ठल म्हणून चित्ताला बंधनात नका ठेवू. त्या चित्त हा शब्द उपलक्षण कोणाचं झाला तर चारींचा, म्हणजे बाकी मन बुद्धी चित्त आणि अहंकार, त्याचं उपलक्षण म्हणून चित्त शब्द झाला. चित्तामध्ये हा तुकोबरायांच्या आवडीचा शब्द आहे. तुकोबरायांनी बोलताना सुद्धा माझे चित्त तुझे पायी राहे ऐसे करी काही धरून या बाई दातारा. तुकोबराय बोलताना नेहमी चित्त हा शब्द बऱ्याच वेळेला आपल्या ह्याच्यात येतो. माझे चित्त तुझे, माझ्या चित्तात. मग चित्तामध्ये काय राहतं? देव राहतो. मग तो कसा साठवला? तसा साठविला हरी हृदय मंदिरे त्यांची सरली. आता त्याच्यात त्या साठवण्याच्या प्रक्रियेत म्हणूनच दोन भाग दिलेत. एक वारकरी संप्रदाय नामाच्या जास्त महती गाणारा आणि स्वतः नामाचा प्रसारक आहे, आणि ते नाव आहे देवाचं रामकृष्ण हरी. गुरूंकडून मंत्रही पहिल्यांदा मिळाला तो रामकृष्ण हरी. ती सगळी माणसं दिवसभरात 2-3 तास तरी जपत असतील. जपतात ना सगळे? 2-3 तास तुम्ही रामकृष्ण हरी म्हणत असताल ना सगळे. आणि ज्ञानेश्वरी वाचण्यात तुमचा एखादा तास तरी जात असेल. पाठाला अभ्यास वगैरे चिंतनात ह्याच्यात 2-1 तास तरी जात असतील सगळे. बरोबर आहे? म्हणजे दिवसभर ते म्हणजे महाराज तुम्ही बोलता तुमचं तुम्हीच बोला बा. आमच्या वारकऱ्याला आठवण करून द्यावी लागते, तुम्ही वारकरीत बरं का गळ्यात माळे. अशी का आठवण करून द्यावी? विसरून गेले, म्हणजे विसरून गेले म्हणजे देवाला विसरून गेले. प्रपंच हृदयात चित्तामध्ये साठवला गेला. संत आपल्याला जागे करतात. हां, संतांनी आपल्याला जागे केले ना. उठवलं आणि उठून आता ज्यांना कळालं ते उठले, आणि ज्यांना कळालं नाही ते काय किती बी असे कीर्तनकार, किती कीर्तनकाराची कीर्तन ऐकली माणसं उठले का? प्रवचनकार किती बी ऐकतात. आता काय कमी झालेले आहेत का? आता फार वाढले. कलियुगामध्ये कीर्तन फार वाढली, प्रवचनं फार वाढली आहेत का नाही? आणि वाढू नये का? वाढावी, चांगली गोष्ट. त्यात काय वाईट काय? चांगली गोष्ट. इतके सगळे व्हावे, सगळे कीर्तनकार.
पण ऐकणार कोणतरी पाहिजे. विठ्ठल विठ्ठल ऐकणार पाहिजे कोणतरी. म्हणजे बरं आम्ही ऐकतो ना, तुम्ही ऐकता पण ऐकतच नाही. तुम्ही ऐकत नाही, कारण ऐकल्यावर परिणाम होतो ना, बुद्धीवर परिणाम झाला ना. त्याने काल कीर्तन ऐकलं बस म्हटले परिणाम झाला आमच्या कुर्मदासांच्यावर. कुर्मदास सोलापूर जिल्ह्याच्या तिथं आपल्या आरणबेंडीच्या तिथं लहू गावामध्ये त्यांची समाधी आहे. महाराज त्या पैठणच्या फडाव म्हणजे पैठणच्या वाळवंटामध्ये भानुदास महाराजांचं कीर्तन चालू होतं. ते कीर्तन चालू होतं तर ज्या माणसाला हातही नाही पाय नाही ओंडक्यासारखा शरीर असणारं ते पडलेले बाजूला असे धुळीमध्ये माखलेले, आणि त्यांनी असं कानावर श्रवण आलं. भानुदास महाराज कीर्तन करत होते आणि सांगत होते, हा माझा पांडुरंग तुम्हाला सगळ्या दुःखातून बाहेर काढेल, जीवदशेतून बाहेर काढेल, जन्ममरणातून बाहेर काढेल. आजच्या सुखावर जाऊ नका. किती मोठा बंगला आहे, किती गाड्या, सॉफ्ट प्रॉपर्टी इस्टेट किती, मेल्यावर कुठे जाताल ते पहा. आणि तेव्हा परिणाम झाला हो त्यांच्यावर. मग परिणाम होण्यासारखं होतं, कारण त्यांचं तसं काही नव्हतं. आपल्याजवळ बरंच आहे ना, त्याच्यामुळे परिणाम होत नाही. आपल्यावर परिणाम का होत नाही? कारण आपण जे बाहेर चित्ताने आसक्ती करून बसलो म्हणूनच परिणाम होत नाही. त्यांच्यावर परिणाम झाला आणि ठरवलं की त्या पंढरीनाथाची भेटच घेईल आणि याच जन्मात घेईल. म्हणजे पलटी खात शरीर असं रस्त्याने, आणि मग त्या लहूपर्यंत गेले. द्वादशीच्या म्हणजे एकादशीचा अजून पुढं होती, आणि आधीच महाराज आता म्हटले मी येऊ शकत नाही, मी इथेच, कारण प्राण व्याकुळ झालेले, आणि मी आता चाललो पंढरीनाथा असं म्हटलं. पंढरीनाथ प्रत्यक्ष प्रकट झाले. फार मोठी भक्ती केली होती, फार लांबून प्रवास होता भक्तीचा, असा काही नाही. पण त्याला आंतरिक ज्याला म्हणतात ना, आंतरिक असा जो ओलावा तयार झाला ना, जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची प्रेमाचा पुतळा असा. आणि मग त्या ठिकाणी भगवंताची कृपा झाली. आमच्यावरती का होत नाही याचं कारण तितका ओलावा नाही प्रेमामध्ये. तर तेव्हा मग असं काय करा, असा प्रेमाने त्याला हृदयात साठवा. मग तुम्ही जसे असताना प्रपंचात तसे चालेल, काही अडचण नाही. प्रपंचावरती तुम्ही रागद्वेष काढूच नका, त्याच्याकडे जास्त पाहूच नका. जसा असेल तसा चाललेला, त्याच्या बाबतीत आपलं काही तक्रार नाही. आणि तक्रार करू बी नाही. प्रपंचाविषयी तक्रार करून करणार काय? कारण करायचं असेल तर आपल्या प्रारब्धाकडे करा. तुमचं प्रारब्ध जसं आहे ना त्या पद्धतीने आहे. आणि त्याच्यामध्येही काय, म्हणून खरं तर देवाने आपल्याला काहीच कमी केलेलं, काहीच कमी कोणालाच केलेलं नाही. कोण रडतो? काय कमी केलं तुला? हात दिले, पाय दिले, दिली इंद्रिये, हात पाय कान डोळे मुख बोलाया वचना, जेणे तू जोडसी नासेची पण भवरोग. मग ते दिले ना, आता तुला काय अडचण आहे? तर त्याची बुद्धी खराब झालेली आहे. म्हणा काय करायला पाहिजे? तुकोबराय म्हणतात की एक तर निर्वाहापुरतं मर्यादित करा, आणि मग निर्वाहापुरते अन्नाच्छादन आश्रमाशी स्थान कोपी गोवा कोठेही चित्तासी नसावे बंधन हृदयी नारायण साठवावा. म्हणजे हृदयात नारायण साठवायला लागलं की तुम्ही समजून घेताल कीर्तन ऐकायला लागले. विठ्ठल आणि मग साधकीय जीवन सुरू झालं त्याचं. तर साधकीय जीवनामध्ये मर्यादित गरजा असतात आणि भगवंताचं चिंतन. म्हणून तुम्हाला मगाशी जी यादी टाकली ना, 2-3 तास नामस्मरण करत असतात, ग्रंथांचे अध्ययन करत असतात. तर हे तुम्हाला जर जड जात असेल तर समजून घ्यायचं तुम्ही साधकाच्या गटात नाही गेले. आमचा साधक खरोखर एवढा वेळ घालवतो. लक्षात ठेवा बरं. जो साधक आहे ना त्याचा दिवसभरातले 6-7 तास, म्हणजे माझ्या हिशोबात मी सांगू राहिले, कारण माझ्यापेक्षा बी आणखीन कोणी मोठी शास्त्र साधना करणारे असू शकतात. 7-8 तास तरी आपले कशात गेले पाहिजे? चिंतनात गेले पाहिजे. आणि मग बाकीचं काय असेल तसं, मग एक तर कामधंद्याला पाहावे लागतात. 8 तास तुमचे कुठे गेले? कामात गेले. आणि शास्त्र आपलं खाणं पिणं इतर स्नान बिन याच्यासाठी 4 तास राखीव ठेवले. किती गेले? 8 आणि 4 12 तास गेले. झोपेला किती द्यायचे? हा किती द्यायचे? कारण हे ठरवावं लागेल ना.
ते म्हटले त्याला 12 तास देऊन टाका म्हणजे गणित पूर्ण. तर साधकाची झोप मर्यादित असते, लक्षात ठेवा बरं. जो आपल्याला ॲक्च्युली गरज जी आहे ना, फार कष्ट करत असतात. कोणी शेतकरी बी असला आणि जास्त कष्ट झाले, मला नाही वाटत आता लोक जास्त कष्ट करतात, कष्ट बी करताना दिसत नाही. तर 6 तासाची झोप पुरेशी होते. 6 तासामध्ये मनुष्य फ्रेश होतो. दुसरं काही डोक्यात व्याप नाही ठेवायचा मात्र. एकदा झोपला ना तर 6 तासांनीच उठायचं. मध्ये आधी नाही तर घटका उठतोय, घटका उठतोय म्हणजे ह्याच्यात कुठंतरी खटका आहे. विठ्ठल विठ्ठल मग काय करा, जो एवढे ठरलेला काल आहे त्याच्यातून आरामशीर 6-7 तास आरामशीर राहतात. आणि त्याच्या नरुपता काय निद्रे ते जिनावे, भोजन करावे अपरवित. परवित हां, अपरवित म्हणजे जास्त होईल नाही. साधकाची दशा उदास असावी, उपाधी नसावी, अंतर्बाह्य लोलुपता काय निद्रे ते जिनावे, भोजन करावे. म्हणजे कमी अल्प आहार असला पाहिजे. सगळ्याच बाबतीत अल्प असेल तर मग काम होऊन जातं. मगाशी झाला विषय, आता परत नको आणखीन. पण म्हणून अशा प्रकाराने काय निद्रेचं काय केलं पाहिजे, तेवढे ताब्यात आणले पाहिजे, गुडाकेश बनले पाहिजे. त्याला म्हटले ना, अर्जुनाला काय म्हटलं, गुडाकेश, कारण त्याच्या ताब्यात निद्रा होती. त्याला एक नाव आलेलं आहे भगवद्गीतेमध्ये, त्याला गुडाकेश असं म्हटलं. आपलं गुडाकेश नाही, आपणच निद्रेच्या ताब्यात गेलेलो आहे. दिवसा बी लोक झोपतात, पण दिवसा झोपतात कीर्तनात बी झोपतात. निद्रे ते अखंडसारखं चालू आहे. पण त्याच्यात कुठेतरी नियंत्रण करावं आणि काय करावं, हृदयात. हा प्रवास फार मोठा आहे बरं का. अजून एक भाग आहे. कोणी म्हणेल की अशी साधना केल्यावर लगेच माणूस मुक्त होतं का? मुक्त होणार नाही असं नाही. तुमची मागची पुण्याई किती हे आम्हाला माहीत नाही, कोणाची किती. म्हणून मी 2-3 वेळा बोललो की कोणाची किती पुण्याई काय माहिती, तेव्हा नाही काय सांगता येत कोणाची काय पुण्याई. पण एक जन्मात निश्चित मुक्त झाल्याशिवाय राहणार नाही. आणि तशी थोडीशी शपथच व्हा की याच जन्मात हो. म्हणजे जर आपल्याला आत्ता चांगलं कळालं असेल तर मग कशाला फाकट पसारा वाढवत चालायचा दुसरा. त्यामध्ये याच जन्मात मुक्त हो, तिकडे प्रपंचाला काढी लागू. ते म्हटले महाराज असं नका बोलू. आणि प्रपंचाविषयी काढी लावायची भाषा केली की पुढच्या वेळेस तारीखसुद्धा देणार नाही तुम्ही. आता मला एवढीच तारीख आहे त्याच्यामुळे मला काय अडचण नाही. त्या गोपिकांची आहे ना, जळो आता संसारो कैसे वटपुरे, जळो आता संसारो कैसे वटपुरे, कयाचा स्वामी गोपालाने जीवपुरे, कयाचा स्वामी गोपालाने जीवपुरे, जळो आता संसाराचा जाळ हो त्या गोपिका म्हणतात. म्हणून कृष्ण त्यांचा झाला. आम्हाला संसार बी पाहिजे आणि देव बी पाहिजे. दोन्ही गोष्टी. दोई पेवावरी ठेव जात हात,
तेने होय घात शरीराचा. तुकोबराय म्हणतात असं नाही चालत बरं का. म्हणून प्रपंच परमार्थ संपादीन दोन्ही एकही निदानी न घडे त्याशी. त्याला एकही प्राप्त नाही होत. संसार का तिकडं थोडंफार वैराग्य झालेलं असतं, संसारात जावा तर त्याला तो बरोबर म्हणजे सुख देत नाही. कमी वैराग्यवानाची हाला असतातच. बरं इकडं आलं तर मेळच बसत नाही. म्हणजे इकडं मेळ बसाना आणि तिकडं संसार सुख द्यायना. अशा मधल्या अवस्थेमध्ये जर असतात ना, ते म्हणजे महाराज नक्की काय करायचं अजून आम्हाला काहीच कळालं नाही. म्हटलं काही नाही, होईल एक दिवस, भगवंताची कृपा होईल आपल्यावर. कारण देव हा कृपाळू आहे, पांडुरंग हा कृपाळू आहे. फक्त एक करायचं, त्या ताईसारखं सोडायचं नाही. देवा नाही 7 वर्षाची साधन असतं, कमी समजू नका. शोभेताई सुवर्णाताई 7 वर्ष झालं अभ्यास करते. मग अभ्यास करते तर ती उत्कृष्ट महाराज आहे आज. फक्त महिलांच्याकडे आमच्या परंपरेमध्ये अण्णांच्या कोणी कीर्तन प्रवचनं नाही केली. आणि नाही केली नका करा ना, कारण कीर्तन प्रवचनं केल्याने मुक्त होतं हे कोणी सांगितलं. कीर्तन प्रवचनाचा त्याच्याशी काही संबंध नाही. मोक्षाचा त्याच्याशी संबंध नाही, आंतरिक स्थितीशी संबंध आहे. म्हणून आंतरिक स्थिती चांगली बांधावी याच्यासाठी मग तुकोबरायांनी 3ऱ्या चरणामध्ये आणखीन एक उपाय नये बोलो फार बैसो जनामध्ये सावधान बुद्धी इंद्रिये दमी. तुकोबराय नियमावली दिली साधकांना. साधकवान पुरुष आहे आणि विषयी लोकांच्यात गप्पा मारत बसला काही कामाचा तो. कारण तिथं लोकांची चर्चा चाललेली असते. चौकात बसून जर विषयाची चर्चा चालली त्यात काय देवाचं नाव असतं का? त्याने अजिबात त्या चौकात जाऊन बसायचं नाही. म्हणजे बाकीचे बसा, पण आपला जो मुख्य विषयचा आहे साधकाचा चाललेला आहे. म्हणजे साधक आणि त्यांच्यात जाऊन बसलं की तुझं कसं काय चाललं, माझं कसं काय चाललं, रानात काय केलं, त्याच्यात काय केलं. अरे देवाचं बोलला काहीतरी. आमचे दादा तसेच आहेत बरं का, भीमदादा. ते नाही कोणी जर असा विषय जर काढला ना तर ते लगेच उठतात आणि का हो दादा चालले, का हो दादा, ना तुमचं चालू द्या, या तुमचं चालू द्या, तुमचं ह्यांचं चालू द्या. याचं कारण काय, ते आवडच नाही. हे आपल्या मनाला सवय झाली पाहिजे की विषयाची चर्चा झाली की उठून जावं. बरेच महाराज सुद्धा
विठ्ठल विठ्ठल देवाविषयी बोलावं, देवाचं बोलण्याची नाही, आता देवाविन काही. अशी आपली अवस्था तर अशी व्हायला पाहिजे. माझी बी नाही बरं का अशी अवस्था, कारण मी बी गप्पा मारत राहतो थोडंफार. तर तुम्ही भेटल्यावर मला 2 शब्द तर बोला ना, महाराज बोलत सुद्धा नाही. म्हणजे असं होतंय जरा, पण कुठंतरी गणित बी घडतंच आपलं. तर पण विषयाची चर्चा नको बा, 2 शब्द बोला. कसं काय बा, हाय काय राम राम येतो बरं का, आता या घरी म्हटलं की विषय संपतो आपला थोडक्यात. तर त्या नाही बोलो फार फार बोलो नाही फार मग म्हणा, मितले बोली बोली जे, मितला चाली चाली जे, निद्रा ही मानो दिजे अवसरे के. माऊली ज्ञानावर आहे म्हणतात, मितला बोली बोली जे. बोलताना ते बी कसं बोलावं आणखीन ते बी सांगितलं. मितले आणि मवाळ, साचा आणि मवाळ, मितले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. असं सुंदर बोलणं बी असं छान पाहिजे. माऊली म्हणतात तसं थोडीशी चांगलं बोलावं. काय कोणाविषयी द्वेष करून तरी काय करायचं हो आपल्याला? आपल्याला किती दिवस राहायचं इथे? आपल्याला राहायचंच तरी किती इथं? नक्की काहीच कालावधी माहीत नाही. आज जेवढं आपण सगळ्यांना बोलतो भेटतो एवढीच आपली भेट समजायची. पुढच्या क्षणभंगूर नाही भरवसा, फारे सावध तोडा माया असा, काही न कले मग गळा पडेल फासा, पुढे हुशार थोर. म्हणून प्रत्येक व्यक्तीने बोलताना चांगलंच बोला, कोणाला टोचून बोलू नका, कोणाचं चित्त दुःखी होईल असं बोलू नका. आणि बोलत असताल तर ते सगळं त्या व्यक्तीचं पातक आपल्या मस्तकावर असतं. पहिली गोष्ट, कोणी टोचून बोलण्यायोग्य ते कोणी नाहीच आहे खरी गोष्ट. कारण त्या टोचून कशासाठी बोलायचं हा प्रश्न आहे ना. तिथं आणलं की असं असं बोलूच नका, प्राणिता आपण ढळू. वर्मस्पर्शी भेदू. माऊली म्हणतात असलं वर्मावर बोट होईल ठेवल असं काही बोलत जाऊ नका. आटो वेगो विंदाणू, आशा शंका प्रतारणू, हे संन्यासीले अवगुणू जयाची वाचा. विठ्ठल विठ्ठल म्हणून बोलताना सुद्धा नाही बोलो फार बोलू नये. मग बोलायचं असेल तर देवाचं बोलावं. नाही बोलो फार बैसो जनामध्ये, जनांच्यात जाऊन बसू नये, साधकाने नाही बसावं का. आणि मग काय करावं? सावधान. कशाच्या बाबतीत? सावधान बुद्धी. आपली बुद्धी ढळत तर नाही ना, चित्तात आसक्ती तर निर्माण नाही ना झाली. परमार्थ केल्यावर चित्तातली आसक्ती वाढावी, वाढावी नाही, कमी व्हावी. मायाकृत पदार्थांच्या बाबतीत असलेली कमी व्हावी. आणि देवाविषयी चित्तामध्ये अधिक प्रेमवृत्ती व्हावी. आणि जास्तीत जास्त देवाच्या जवळ जाणं याचं नाव परमार्थ आहे. म्हणजे आपण परमार्थ करतो म्हणजे जसा 10 वर्षापूर्वी माझी अवस्था होती, मला कळते ना. लोकांना ना सांग, लोकांना काहीच कळत नाही आपलं. पण आपल्याला कळतं की आपण जर 10-5 वर्षापूर्वी आपण काय होतो आणि आता आपण कुठल्या लेवलला आहे. माझं कळू येते, आपल्याला कळून येतात पण चांगल्या. आणि मग त्याच्यामध्ये आपण किती भगवत निष्ठ बनतोय किंवा जवळ जातो. त्याच्यासाठी तुकोबराय साधन सांगतात की नये बोलो फार बैसो जनामध्ये, सावधान बुद्धी. इंद्रिये दमी, इंद्रियाचं संयमन करावं. इंद्रिय म्हणजे श्रोत्रम चक्षुस्पर्शं च रसनं घ्राणमेव च, अधिष्ठाय मनश्चाय विषयानुपसेवते भगवद्गीता म्हणते. तर त्याचं तुम्हाला काय करावं लागेल? नियमन करा, संयमन करा, सावधान राहा. कारण त्या इंद्रियांनीच आपल्याला छंदात पाडलेलं आहे. मन आणि इंद्रिय त्या विषयाच्या पाठीमागे धावतात. त्याला साधकाला काय हो, किती सुंदर ज्ञानेश्वरीमध्ये आलेलं आहे. जे सारसाई विघडका, ओहा हुनी वत्स काढिता, का भणंग दवडता भाणयावरणी, माये पुढुनी बालक, काळे नेता एकुलते एक, होय का उदक तुटता विना. माऊली ज्ञानोबा सांगतात त्या साधकाला विषयापासून चित्त काढायला किती त्रास आहे व, पण एवढं सगळं करावं लागतं. कारण त्याच्या चित्तात, हृदयात त्याला भगवंत साठवायचा असतो. आणि ज्यांनी असं केलेलं असतं
मग ते म्हणले लगेच भेटतो का हो देव? नाही, तुकोबराय म्हणतात सत्वगुण, रजगुण आणि तमगुण यांची जी गोबी आहे म्हणजे अडथळा जो असतो ना तो नष्ट करावा लागतो, तो एका जन्मात होत नाही. बहुनाम जन्मनामंते ज्ञानवान माम प्रपद्यते वासुदेव सर्वमिती समहात्मा सुदुर्लभा. तुम्ही देव होता, देव आहात, मग आत्ता का नाही? आवरणांमुळे नाही. मग त्याला काढायचं असेल तर थोडंसं प्रयास करावा लागतो. पहिल्यांदा तमगुणातून रजगुणात गेला, रजातून सत्वात आला आणि नंतर सत्वगुणाचाही त्याग दिलेला आहे तिथे पुढे. कारण सत्वगुण हा जरी चांगला असला तरी सत्वात संजायते ज्ञान, ही खरी गोष्ट आहे, त्याच्यात काय अडचण नाही. पण खरी अडचण अशी आहे की तो सत्वगुण हा सुद्धा ज्ञानसंगेन चानग सुखसंगेन बंधाती ज्ञानसंगेन चानग. तो सत्वगुण सुद्धा आम्हाला बांधतोच ना. त्याच्यात त्याचाही अतीत व्हायला सांगितलं. कसं व्हायचं? शेवटचं चरण. तुका म्हणे घडी घडी साधावी, तुका म्हणे घडी घडी Ah
हरी विठोबा रखुमा विठोबा रखुमा विठोबा रखुमा विठोबा रखुमा विठोबा रखुमा तुका म्हणे घडी घडीने साधावी त्रिगुणाची गोवी उगावणी. तुकोबर आहे सांगतायत आपल्या अभंगाचा अल्पसा अर्थ आपण केलेला आहे.
त्याचा कितीही चिंतन केलं सागरासारखे अभंग आहेत. आणि आपल्यासारख्या टिटवीने किती सागर उपसावा. तर त्याच्यापेक्षा आपण आहे ते सगळ्यात समाधानी आहोत, आहे जिथे तिथे. तेव्हा घडीघडीने हा परमार्थ साध्य होत असतो. तुका म्हणे ते नचले तातडी प्राप्त काळ घडी आल्या, प्राप्त काळ घडी आल्याशिवाय तुका म्हणे ते नचले तातडी तातडी नचले. का नचले बरं? कारण अनादिकालापासून ज्या वासना भोगत आलो आपण, वासनामध्ये राहिलो, त्या काही एका जन्मात परमार्थ करून जात नाही. मग त्याच्यासाठी हळूहळू पण करत राहिलं पाहिजे बरं. आणि जास्तीत जास्त तीव्रता म्हणजे वेग. एखादा माणूस पाय निघालेला आहे मुंबईला, तर तो तसा 2 तासात पोचेल. पाय मुंबईला निघाला 2 तासात नाही. मग तो सायकल येऊन निघाला तरी 2 तासात नाही जाणार. पण सायकल पाय चालणाऱ्यापेक्षा भारी गती आली का नाही, त्याला गती आली. पण सायकलपेक्षाही मोटरसायकल येऊन निघाला. ते म्हटले भाऊ आता काहीतरी भारीच गती आली. पण त्याच्यापेक्षा जर हेलिकॉप्टरमध्ये बसला तर झाले म्हणजे 2 तासात जाता येतं. पण त्याला गतीचं साधन तसं करावं लागतं. आणि आपली साधनं कशी चाललेली आहेत? पिपिलिका न्याय. पिपिलिका न्याय माहिती तुम्हाला? विहंगम न्याय आणि पिपिलिका न्याय असे शास्त्रात 2 न्याय येतात. पिपिलिका म्हणजे मुंगी आपली, जशी मुंगी आंब्यापर्यंत जाईल का? झाडाच्या आंब्यापर्यंत जाईल ना? कोण जाईल ना? मुंगी आंब्यापर्यंत जाऊ शकते. पण मुंगीला चढायला सुरुवात केली म्हणजे काय, असं उडून जायचं आहे का तेव्हा? मग ते आपल्या खोडाचाच प्रवास करता इकडं बरंचसं बाकीचं पाहता मुंगीला बराच वेळ लागतो. मुंगीला सांगितलं मी डाळे हळूहळू ढाळे येतुले मार्गाचे निबळे निश्चित ठाके. हे त्यात काही शंका नाही. पण मग ते हळूहळू मग त्या नंतर जाड फांदीला त्याला चिकाटलं. जाड फांदीला चिकाटलेली परत लवकर निघत नाही. मग ती त्याच्यानंतर सुद्धा परत दुसरी फांदी उपफांदी असं करता मग त्याच्या उपफांद्या. आणि मग त्याच्यानंतरही मध्ये जर कोणी भेटल्याच याचं कारण तिथं चाललेले असते ना वाहतूक, ते भेटल्या तर त्यांच्यात गप्पा मारण्यात बराच वेळ जातो. आणि मग नंतर त्या आंब्यापर्यंत मुंगीसुद्धा जाते. आणि तोच आमचा पोपट किंवा पक्षी तो विहंगम न्यायाने जातो. आणि वरून याला म्हणतात. पण हा विहंगम न्याय सगळ्यांना जमत नाही. तुकोबराय म्हणतात आमच्यासारख्यांनी तरी काय करावं. तुकोबराय म्हणतात तुका म्हणे घडीने साधा. आज जेवढा तुम्ही परमार्थ केला ना, ह्याच्यापेक्षा उद्या 1 घडीने वाढवा. कमी नका करू. ह्याच्यात वृद्धी झाली पाहिजे. म्हणजे काही ना चित्ताचा पालट झाला पाहिजे आणि वाढला पाहिजे. म्हणजे काय आहे, जैसे वर्षा काळी सरिता चढू लागे पंडुसुता तैसी नीच नवी भजता श्रद्धा दिसे. माऊली ज्ञानोबा म्हणतात प्रत्येक वेळेला श्रद्धा तुमची काय झाली पाहिजे. जसे पाणी जसं नदीला आलेलं वर्षा काळातलं म्हणजे पावसाळ्यातलं सांगितलं बरं का, नाही तर उन्हाळ्यात मोजताना हे उलटा दृष्टांत होतो तयार. उन्हाळ्यात नद्या आटत चालतात आणि पावसाळ्यात वाढत चालतात. आपली भरती कशा पाहिजे, परमार्थ कसा पाहिजे? उन्हाळ्यासारखा का पावसाळ्यासारखा? पावसाळ्यासारखा. घडीने साधा त्रिगुणाची गोवे उगावणी कोठेही चित्तासी नसावे बंधन हृदयी नारायण साठवावा. ज्ञानेश्वरा माऊली सुवर्णाताई यांच्या विनंतीला मान देऊन सगळे आपले वारकरी आप्तेष्ट नातेवाईक सगळे आले. त्यांना धन्यवाद आहेत. सगळ्यांनी प्रसाद घेऊन जायचा. आता कार्यक्रम संपला. या ठिकाणी गाडी आलेली. आता प्रसादाची व्यवस्था आमचे पूजनीय गुरुवर्य भुतेकर महाराज चांदा या ठिकाणी उपस्थित झालेत ताईंनी बोलावल्यामुळं. आणि सगळीच मंडळी या ठिकाणी आले.
म्हणून हा मेळ चांगला बसला, नाहीतर आपल्या कीर्तनाचं काही खरं नव्हतं. तुम्ही सगळे असल्यावरती मग आपल्याला काय. तर तेव्हा हे सगळी मंडळी आले, गायक मंडळी चांगले आहेत, वाजवणारे. तर आमच्या दत्ताची नेहमी आठवण होती, त्याच्याकडे पाहिलं की तुकाराम काय तेव्हा ती होणे नाही, दत्तासारखा माणूस होणे नाही. तर ते असा अगदी स्पॉन्टिनियसली आतूनच चित्तामधून त्याच्या अशी काही आकृष्टता होती, तर त्या नेहमी आठवण येते. तर असे सगळे आमचे सगळे हरिभक्त मंडळी जवळपासच्या गावातली आलेली सगळी मंडळी आहेत. त्याचप्रमाणे हाताला बघा त्यांच्या लागले तरी पेटीवर बसले, म्हणजे याला म्हणतात भक्त मंडळी. ते म्हणजे त्या आजाराचं विषय पाहणं तुम्ही, ते त्यांना मारता येत नाही, ती त्याच्यावरती ती बसू राहिले. तर याला म्हणतात काय का आज जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंत देवाला समर्पित करणे. असे सगळे टाळकरी माळकरी उपस्थित सगळ्यांना एकदा पुनश्च धन्यवाद. आपली सेवा या ठिकाणी भगवत चरणी समर्पित करतो. एका यांना बुधेकर महाराजांना म्हणलं तुम्हीच करा कीर्तन, म्हणजे मी आपला टाळ घेऊन उभा राहतो. सगळ्यात चांगलं सोपं काम आहे ना, त्याला काय अडचण नाही. ते म्हणले, त्यांना मी प्रमाण म्हणून दाखवलं की तुका काय म्हणजे एकच अंग उजवे वाम भाग, तुम्ही काय आणि मी काय, तुका म्हणे एकच अंग. ते म्हटले म्हणूनच तुम्ही करा. तर तेव्हा बरोबर त्यांनी उलटा खेळ टाकला. तर चांगली गोष्ट आहे. झालेली सेवा भगवत चरणी समर्पित करून सेवेला पूर्ण विराम निनते पुरते अधिक ते सरते करून घ्यावे तुमचे विनीत असे. जय विठ्ठल. सद्गुरु जोग महाराज की जय. भाई सब संत की जय. या बोला.